कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता ही जी मोकळी जागा आहे ना, तिथे आपण बाळासोबतचा पहिला फोटो लावूया, तू मी आणि आपलं बाळ। आता बघ खोलीमध्ये फक्त 5 पोस्टर लावलेत बाळाचे, नंतर अख्खी खोली भरणार आहे खोली। ए बाळा, इथेच ना तू आता? अर्जुन हे नको करू, ऐक माझं। अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतोय मी। आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या, काय पोरगा पोरगी जे काय असेल ते, त्यावेळी काय म्हणाल, बाबा मी मोठा झालोय, त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी, ए चिटुकल्या तू इकडे होतास एवढे एवढेच आहे, बघ 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 बघ, आणि बघ तुझी आई। मी जेव्हा तुझ्या डोळ्यात बघेल ना, तेव्हा मला कळेल आपलं बाळ कसं। अमोल, आज लय महत्वाचा दिवस आहे रे। मी जगातल्या कुठल्याही संकटाला सामोरी जाऊ शकते, पण आज लय भीती वाटते। मला भीती वाटते की अर्जुनला माझं म्हणणं चुकीचं नको वाटायला। मला भीती वाटते की मला तुला एकट्यालाच नको घेऊन जायला लागेल, पण तुझ्याकडे बघितलं ना की असं नाही वाटत। अरे असं वाटतं की बाबा येतील, कारण ते तुझ्याशिवाय राहूच शकत नाही ना। येतील आणि एकदा का आपण तिकडे गेलो ना की आपोआप आमचे पण भांडणं निवळतील। तसंच, आणि ते म्हणतात ना, कर फिरदोस पर रुहे जमी अस्त, हमी असतो हमी असतो हमी असतो। म्हणजे काय माहितीये का, म्हणजे या जमिनीवर जर स्वर्ग कुठे असेल ना, तर तो हितच आहे। मग अशा ठिकाणी आपलं पण सगळं आपोआप नीट होईल ना रे। आपण जायचं ना भूर फिरायला। बाबा तुम्ही हसलात ना की विषय संपतो, तुमचं हसणं सगळंच विसरायला लावतो। जाऊया आपण, बाबांना सोबत घेऊन जाऊया। चला आता बॅग करायची, आपल्याला भूर जायचंय ना। मी जर गावात जाऊन येतो, वहिनी काय आणायचं का हो? गावात? हा तिला भेटायला चाललंस ना? हा, कर लगेच आजच परत। अमोलचं बोलून घेतो जरा। अमोलचं? अहो म्हणजे अमोल अपर्णाकडे राहणार का भाऊजींकडे, असंच ना? हा, काय तो तोडगा काढून टाकू आज। अर्जा, मी काय म्हणलेलं तुला, हा त्या लेकराची आबाळ नाही व्हायला पाहिजे म्हणून, आणि तू ही काय करायला लागलायस आता? कदम भाऊ, त्याची नीट काळजी घेतली जाईलच की। म्हणजे अमोल माझ्याकडे असला काय आप्पीकडे असला काय, त्याची नीटच काळजी घेतली जाईल, माहिती आहे तुम्हाला। म्हणजे काय, पोरगा आई विना नाहीतर बापा विना वाटणार का? माझा नाईलाज आहे त्याला। अर्जा असं नको करूस, तुझ्या संग जे झालं त्याची शिक्षा म्हणून तू लेकरा संग तेच नको करूस। हो अर्जुन, मलाही वाटतंय तू आणि अपर्णा तुम्ही तोडगा काढा बाबा काहीतरी। दादा काय तोडगा काढू तूच सांग, तिला सांगूनच काय कळणार, तर मी तरी काय करणार। हा ना, अपर्णा पण काय एवढी अडून बसली ना, तेच कळना झाले। आता आपण नाही का, आपण बाहेर पडलोच ना तिकडून। हा ती चुकली यार, तिने आपल्याला सांगायला पाहिजे होतं, पण म्हणून तिच्यावर असा राग नको काढूस रे, लहान आहे ती। काय लहान नाही, जिल्ह्याची कलेक्टर आहे। हेच म्हणतोय मी। अरे तुझी बायको आहे ती, तिच्याबद्दल असं नाही बोलायचं। म्हणूनच जास्त राग येतोय मला तिचा। अरे जर असं गरम डोक्याने विचार करशील ना, तर तुला सगळे तिचे दोषच दिसतील। हा तिने आपल्याला सांगायला पाहिजे होतं, पण सांगितलं नाही म्हणून तेवढं सगळं झालं ना। आधी सांगितलं असतं गपगुमान त्या घरातून बाहेर पडलो असतो। अर्जुन, कदाचित असं झालं असेल की तिनं सांगितल्यामुळे घर तुटेल अशी तिला भीती वाटली असावी, म्हणून ती काहीच बोलली नसेल। आता काय झालं?
असं कळल्यानंतर घर तुटलं नाही का? वरून ती म्हणते की सरकारनं माफ करा. हा दादानं तर घोडचूक केली आज. सुजय बरोबर बोलला. पूजा अर्चा आणि उपास तापास करून काही उपयोग नाही. सरकारांच्या कर्माची फळं अख्खं घर भोगतंय. इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. हे खरंय. अजून खरंच मला ना तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय. आणि अजून एक, इथून पुढं माझ्यामुळे तुला कधीच कसलाच त्रास नाही होणार. पण तू पहिल्यांदा चुकली आहेस आप्पे. तू चुकीची बाजू घेतलीस. एका माणसाला मारणाऱ्या गुन्हेगाराला लपवून ठेवलंस तू. त्यात फक्त आणि फक्त तुझी चूक आहे. मला असं वाटतं की अमोल माझ्या बरोबर राहा. तुला काय वाटतं तुझं तू सांग. उद्याच्या उद्या आपण अमोलचा निर्णय घेऊन टाकू. काय 24 तास आहे तुझ्याकडे. जून अरे 24 तास. हे पिल्ल्या, मी तुझा बाबा. तुला आठवण आली का रे माझी खूप? हा ऐकतो ना तू? आपला बाबा कुठेच नाही गेला, इथंच आहे ना? आप्पे ठरलं का तुझं? काय ठरलं? अमोल कुणाकडे राहणार? आपल्याकडे. आपल्याकडं? आपल्याकडे अपर्याय नाही आप्पे. तुला ते घर सोडायचं नाही, मला त्या घरात पाऊल ठेवायचं. अर्जुन ऐक ना. अरे आता हा मुद्दाच नाहीये. आप्पे बघ, अमोलला मी सांभाळू शकतो. आता रुपाली वहिनी आल्यात तिकडं शेतातल्या घरी राहायला, मला मॅनेज होईल. नाही अर्जुन, अमोलला आता आईची गरज आहे. त्याचा जन्म झाल्यापासून तो 2 महिने आईपासून लांब होता अर्जुन. म्हणून त्याला तू कायमचं माझ्यापासून लांब करते का? त्याला काय करते? अर्जुन असं नाहीये, तो एकदा ऐकून तर घे. हे बघ आप्पे, मी यावेळी तुझं काय ऐकणार नाही. त्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी काय उघडे आहेत. हे बघ, आपल्यात काय नातं नसेल ना. अमोलसाठी मी हे करू शकतो, पण अमोल राहणार माझ्याकडेच आहे. अर्जुन ऐक माझं एकदा. अर्जुन तू काय करतोयस? अर्जुन ऐक ना, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे ना अर्जुन. आप्पे माझं ठरलंय आणि तसंच होणार आहे. आता तुला ऐक रे अर्जुन, माझी बदली झाली आहे उत्तराखंडला. मला आजच निघावं लागणार आहे. काय? अर्जुन खरंच माझं पोस्टिंग झालंय तिकडे आणि बाळाला घेऊन निघावं लागणार आहे. आईची गरज आहे त्याला जास्त. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.